चल बे अंग टाकतो जरासं. नाही अंग टाकलं वाटते. काय करून राहिली काय सांगा. जाऊ दे अंग टाकलं अशी नाही तर मी आता घंटाकभर अंगच टाकतो बाई. झोपच लागते. रात्री झोपच नाही लागली बाई मले. काय माहित माईनं हलचं दार लावलं का नाही तर उघडच असेल. चालली गेलीशील वदर. चल बाई पाहू का नाही तर हिचं काय उघडं टाकेल मांजर गिजर आली ना तर सारा नाश करेल. अरे कुठे गेला म्हटलं राजू. ए राजू, राजूची आई. हा हा काय म्हणता. हा आली आली माय बाई. कशी काय आले माय. झोपा चालू आहेत का भर दिवसा. दरवाजे उघडे. अहो माय आताच अंग टाकलं. म्हणलंच की दरवाजा उघडा असेल माय. हे वदर गिदर गेली अशी निजाले तर येऊनच राहील ती पाहिले तर लागे तुम्ही आले. हा म्हणलं ते हे करा. आवराची पोरगी कुठे ते सांगा तिला. राजू म्हणा घरी थांबतो म्हणा. ती बाईन लागे पाहुणे येऊन राहिले. कोण दंदळाची पाहुणे बाई येऊन राहिली. सांगून राहिले तुले कुठे कर पटपट काय त्या पोरीला सांग. ते पाहुणे येऊन राहिले. तुम्ही फोन केला का रे. नाही पाहुण्याचा फोन आला. सुनील पाहायला येऊन राहिलो म्हणून. झालं असेल सर का. त्याला वाटलं लग्नात आपल्याला कोण भाव नाही दिला. चला सर का. तसंही त्याला तमाशा करायची सवय जायला खाली. पण जाऊ दे येऊन राहिले म्हणा ना. तर म्हटलं पा जर सबन पद्धतशीर ठेवता तुम्हाला माहिती आहे तो पाहुणा. हा उलशासाठी गमावू नका. आता मनाने येऊन राहिला स्वतःहून येऊन राहिला बैली घेऊन. तर काय म्हटलं. नाही बाई बाई मी काय म्हणतो माय मा काय ना बाई येतात ना संग. हो बाई संघ आहे. पाहुणे संघ आहे. एवढं धान ठेवजा. तोंडाला कुलूप लावजा. काही म्हणलं तर तोंड बंद ठेवजा. काही तुमच्या अंगाला छिद्र पडणार नाहीत. काय सांगून राहिलो मी. येऊन राहिला तो त्याच्या पायानं शांततेने येऊ द्या. नाही तर त्या हिचकून काय येऊन राहिला काय नाही. काय काय खरंच सुनील पाहायला येऊन राहिला का काही तमाशा करायला येऊन राहिला त्याचं त्याला माहित. आता लग्नात एकदा आपण त्याला गेलो नाही करेल. दाखेप गेलो तो आला नाही. मग आता त्याचं काय काही करू तो फक्त तुमचे तोंड बंद ठेवता एवढं ध्यान ठेवता. नाही तर मग त्या पाहुण्यानं काही म्हणलं की मग तुम्हाला तर मुकच नाही राहिला जर शिल्लक बोलायची सवयच पडेल आहे. त्या पाहुण्याच्या काहीच नाही बोलायला सांगून ठेवतो. हा मै बहीण येऊन राहिली आणि ती एकतर तिले तो हे करीन काय साठी येऊन राहिलं काय नाही. आता ततीच असल्यानं बाई संग काही बोलणं नाही झालं. फोन केला त्यानं येऊन राहिलो आम्ही सुनीला पाहिले आणि ठेवून द्यायला लागे फोन. येत ना माय. मी स्वयंपाकाचं पाहतो ना. किती वाजले घेतो म्हणतात जसं नाही. आता आले 4 वाजता का 4 वाजता थोडी जेवणार आहेत. किती वाजता येतो पाहुणा. पाय धुवायला पाणी द्यायचं ताट वाढलं म्हणा स्वयंपाक करून ठेवला म्हणा. तू जेव की ना जेव तो स्वयंपाक काही वाया जाणार नाही. मला तर उद्या शिया खायला पण सबन पूर्णाचा स्वयंपाक कर म्हटलं. भाजीपोळी करून ठेवशील नाही तर तू भांड्याला येऊन राहिला का खरंच मासुनीला पाहायला येऊन राहिला का काय हे मला माहित नाही. तू तो सोयीत राह. पूर्णाचा स्वयंपाक कर बा. काय चाहून तर पाहुणा भांडीन सांगता नाही येत. आणि म्हटलं स्वतः कर जा पुढे धसून जर काय ते पोरीच्या भरोशावर पाहू नका. ते पोरीचा तिला येणार नाही सुचणार नाही. आणि माणूस तर माहित आहे. मग पोरीला सांगा म्हणा बाई ते सांगून दे पोस्ट बोला त्या पोरीला मी सांगतो शांततेनं. सांगतो ना मी तिला काय सांगा लागते. तिला सांगा लागेल ना की बाई आता येते मामा येतात. नाही देव पोरीला आवाज मी सांगतो. ते पाहुणा आहे शिल्लक काही शिल्लक गिल्लक बोलीन ते पोरीला राग येईल. त्याच्यापेक्षा तिला आधीच सांगून द्यावं. आपल्या सोयरे आपल्याला माहिती त्या नवीन लेकराला माहित आहे का. हा ती तिला सांगून देता येते की बाई तू पाहुणा असा आहे बाई. लग्नात नव्हता बाई फुगेला आहे. तिला माहिती आहे का नवीन आहे का. तिला समजलं पाहिजे सोयरे धैर्य. तिला आता आपल्याच घरातली येते. तिच्यापासून काय लपवायला लागते. तिला बी समजलं पाहिजे. तू आवाज दे तिला मी सांगतो. राजू घरी आहे का नसेल तर त्याला आवाज दे. नाही तर जाऊन बसेन ते कुकडे ते पाहुणा म्हणून मी घरी आलो हा घरी नव्हता. मी घरी गेलो अमकास नव्हता फालतूचा. त्याला म्हणा काही काम असेल तर चालू असेल तर ये म्हणा घरी. घरी आहे तो नाही तो जायला सकाळच गेला. तो कुठे गेला काय सांगा बाई. बरं फोन लावतो मी त्याला बोलावतो. जाय तू पोरीला बोलाव ना. हो काय बाई हा 2 वेळाचा पाहुणा येतो म्हटलं की बाई सारं घर निरानिरा थै नाचाच लागते माहिती त्याच्या पुढे. कालच येते काय सांगा डॉक्टर दाब्याले. योगिता नाही म्हणलं निजलीस काय. अब ताऱ्या सासऱ्यानं बोलावलं बाई तुले. हो कशासाठी आई. अब काही नाही ते पाहुणे येतात आपल्या घरी तर म्हणून सांगायचं होतं. बाबा हा काय झालं बाबा. नाही काही नाही झालं. ते आपल्या घरी बाई राजूची आत्या आणि लागे ते पाहुणे येऊन राहिले. तर म्हटलं ते लग्नात नव्हती बाई आपल्या. हा तर आता येऊन राहिले ते तुला पाहिले तसं. तर आता फोन आलता तिचा येतो म्हणत. तर म्हणून म्हटलं बाई ती पाहुणे ना जराशी गरम स्वभावाची आहेत. आता कसं असते बाई नातं तुला कळते. जवळ आहेत ते माझ्या बहीणच्या घरचे पाहुणे समजा माझी बहीण चक्की. तर लग्नात नव्हती तुला याच्याहून अंदाज आला जशी. तर म्हटलं आता आले काही म्हटलंय. आता म्हणतात आता काही लोक कसे गरम स्वभावाचे असतात. पटकन काही तोंडावर म्हणतात. ते राग मानू नये बाई. हा मोठे आहेत काही म्हटलं बोललंय तर मुकराव. हा साडी घालतो बाई. हा ते कसे आता पहिल्यांदा तुला पाहिले येऊन राहिले साडी घाल. हो बाबा हो हो घालते ना. राजू कुठे जायला बाई. नाही त्याला फोन लावतो का मग त्याला फोन लावून मला सांग दिले म्हणा 2 वेळाचे मामा येऊन राहिले समज. हा आणि तू घरी बोलावलं म्हणा. बरं ठीक आहे ना. हो बाई स्वयंपाकाचं पाहिजे. हा ते किती वाजता येत जेवायला बसवा लागते तिला. म्हणजे जेव्हा मलाच लागतं जवळ माणूस आहे बहीण होय. हा तर पाहिजे ते पूर्णाचं करून देतो सासूबाई. तर जा करू लागा मग. हो बाबा
बाई पहिले राजूला फोन लावजो हा. हो बाबा. योगिता पूर्णाची डाय लावून राहिली मी. ये भरकन तो आवरून साडी घालजो हा. आणि लागे त्या राजूला काय फोन लावला ते लाव आणि ये पटकन. ते सोनं घालजो अंगावर. मोठं मंगळसूत्र घाल नाही काही तर कमीत कमी. हो आई. अरे का रे मा म्हटलं ते बाईला साडी द्यायला लागेल ना, लग्नात नव्हती म्हणून काय झालं? हाय का घरी साजरी? साजरी म्हणून राहिलो मी, साजरी. दाखवतो बाई मी तुम्हाला. आणि तुम्ही त्यातली पाच साजरी आहे का काय? मी म्हणे साजरी आणि सकाळी मजा हलकीत दिली. मी दाखवतो ना. हे एवढं करू लावू दे ना. एवढं कुकर आता. हो दाखवा नाही तुम्ही घेऊन येतो. त्या माणसाला कपडे द्यायला लागतील का? आता माणसाला कायले कपडे घ्यायला लागतात? आता तुम्ही पहा बाई नाही तर माणसाला कायले. तसं पाहिलं तर माणसाला कायले कपडे घ्यायला लागतात? तो आपल्या सुनीले पाहायला येऊन राहिला. आता लग्नात बाई आल्या नाहीत म्हणून बाईची साडी देणं बरोबर आहे. म्हणजे माणसाला कायले कपडे घ्यायला लागतात? बापरे बाबा एवढ्या टेन्शन मध्ये आहेत. म्हणजे ते पाहुणे खूप कडक आहेत वाटते बाई. हो लग्नात पण नव्हते म्हणतात ना. हा हेच आहेत वाटते ते. हा तेच ना. बापरे म्हणजे बाई मला ते पाहुणेत मी म्हटलं होतं त्यांना मी नोकरी करते, मी शिकली त्याच्यासाठी नोकरी करते असं म्हटलं होतं ना मी. काही बाई बाई हेच तो होते ते रागावरून गेले होते. बापरे मला तर टेन्शनच आलं. बाबा एवढ्या टेन्शनमध्ये आहेत. आई पण टेन्शनमध्ये दिसली. यांना फोन लावते बाई मी. मला आणखी बोलतील का होते काही? मी कशाला म्हटलं अशी. जाऊ दे पण म्हटलं तर मला करायचीच आहे नोकरी. मी शिक्षण कशाला घेतलं एवढं? मग माझ्या पप्पांनी मला एवढं शिकवलं कशासाठी? मी नोकरी करणारच. कधी करीन. पण आता ते म्हणून तर ते आले नव्हते योगिता. त्याच्यासाठी ते आले नव्हते. फायनलला नाही, कुंकाला नाही, लग्नात सुद्धा नव्हते ते. आता येऊन राहिले. म्हणजे काही म्हणतील का ग मला? काही बोलतील का? जाऊ दे बाई. बोलले तर मी काहीच म्हणणार नाही बाई. चुपचापच राहील बाई. चल बाई पहिले मी साडी घालते. तसं तुम्हाला साडी घालायला उशीर लागते. चल बाई लवकर. ते सोनंही घालते. आई म्हणते ना सोनं घाल सोनं घाल. सोनंही घालते बाई सगळंच. जाते पटकन खाली. स्वयंपाक करायला होते. बापरे स्वयंपाक पूर्णाचा व्यवस्थित करते. आई पुरणपोळ्या आईले करायला लावते. पण चांगल्या आल्या त्या माझ्या त्या दिवशीच्या पोळ्या. नाही बाई आजच्या चुकल्या तो. नाही 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 त्या दिवशी चांगल्या आल्या म्हणून काय झालं? आजच्या चुकल्या तो. उगाच ते मला काही म्हणते येतच नाही येतच नाही. आईला म्हणते तुम्ही पुरणपोळी करा बाकी सर्व मी करते. हे घालते. ओय बाई येईल फोन करते ना पहिले. बाबांनी सांगितलं ना यांना फोन करायचा. फोन लावतो बाई पहिले. हा हॅलो. मी काय म्हटलं ते दोनवड्याचे मामा आहेत ना, ते आत्या आणि ते मामा ते येणार आहेत. तर बाबांनी सांगितलं तुम्हाला घरी यायचं. हो नाही राहू द्या. ते काय राहिलं असेल तर पण घरी या. बाबांनी सांगितलं राहाल काही असेल काम तर राहू दे आणि घरी बोलव म्हणून. माहिती नाही मला. बाबांनी सांगितलं मला ते येणार आहेत. हो 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 या मग. हा हो हो ठीक आहे. हो हा हीच घालते. ही चांगली आहे. हा चल बाई पटकन. पिना कुठे आहेत? पिना लावून घ्या लागतील. मला इकडे साडी घालायला लागते ना. हॅलो. हा म्हटलं काही आणावं लागते का घरी? मला नाही माहिती. तुम्ही आईला विचारा ना. मी वर आहे. मी ड्रेस चेंज करत आहे साडी घालत आहे. तर तुम्ही आईला विचारा. खाली फोन करा आणि विचारा काही आणायचं आहे का. तसं आईने घरी पुरण बनवणार आहे. म्हणजे पुरणाचा स्वयंपाक आहे. आपण मी फोन ठेवते. मला साडी घालायची आहे आणि मला लवकर खाली जायचं आहे. बरं ठीक आहे ठीक आहे. आरामात कर. टेन्शन नको घेऊ. नाही नाही ठेवते. हा हो ठेव. योगिता. हा हा आई. आता माहिती साडी घातलीच नाही का अजून? चाल ना खाली. ते तू ते मसाल्यात ते काय करतं ते कर ना. ते मसाल्याची भाजी ते काय का त्याच्या संग पनीर गिनीर सांगू का नाही तर राजूले? पूर्ण संग नाही तर मसाल्याचंच पाणी साजरं लागते माय नाही. हा हो आई. पुरणपोळी सोबत मसाल्याची आमटीच चांगली वाटते ना. कढीची भाजी करा. पनीरची भाजी पुरणपोळी सोबत नाही चांगली वाटणार ना. हा तेच म्हणलं मी आणलं तुला विचारा. आता तू करतो माय साजरं म्हणून आली विचारायला. मग मसाल्याचं करतो मी. ये पटकन खाली. आवर ना. मग साडी नाही घातली अजून. घातली असेल माय. त्याला फोन लावला का? काय म्हणे तो? येतात ना. आई ते म्हणत होते काही आणायचं आहे का? काही नाही आण लागत म्हणा. तुझे म्हणा पहिले काय जाणं लागते. असा कोणता धंदा येऊन बसून राहिला. लय आगं आहे तो पाहुणा. एक नंबरचा शिल्लक आहे. तर सासरे उगाच हे करत राहतात. न अजून ठाकते तो. काही नाही घरी काही एवढं हे नाहीये. फक्त त्याचा तोरास पाहून घ्यायला लागते. तू आवर माय नाही तर तो सासरेच पल्ला करते माय. चालली बाई मी. ये बाई फरकन खाली. अजून तर येईन. काल येऊन राहिला काय सांगा. काही काम नव्हतं नाही याचं तर. म्हणला लग्नात आला आणि नाता मोठा तीर मारायला घरी येऊन राहिला. असाच आहे वचवांगे. बरं मानाचा मान पोहे त्याला गोड नाही लागत. अशी कतलाची खीर खाते मग मागून. बल्ला अशी सवय आहे त्या भावनेली. आता लग्नात साजरा मनापानानं आला असता. 4 चौकात उठला बसला असता. साजरा नसतं वाटलं काय? हा तर आला नाही फुकून बसला. पण आता तोंडानं फोन करून मी येतो. ये ना म्हणा येन जाय. तर सासरी उगास हे करत राहतात म्हणून तो जास्त ठाकते. बरं चाल बाई मी जातो माय. म्हणलं हे पाय सांगलं ना तो सासऱ्यानं. हा जसा आगं वाय तो पाहुणा. नन्ने लागायचं काय. मुकाड्यानं चहा पाणी द्यायचं वाड्याचं चाललं जायचं. जास्त शिल्लक बोलत नाही बसायचं. तो काही धरणीत नाही.
बोललं ते म्हणे बोललं तर म्हणे शिल्लकच बोलते पोरगी. तो काही नाव ठेवायला लय आहे तो माणूस. काही कामाची गोष्ट नाही ते. बापरे योगिता, हा पाहुणा लयच दिसते मला जास्तच जरा. चल बाई मग करते बाई पटकन. हो बाई काही जास्त बोलणारही नाही आणि माझं काम भलं मी भलं. मला तर बाई टेन्शनच आलं. भीतीच वाटून राहिली मला. हे येऊन नाही राहिले लवकर, काय करून राहिले तर. जाऊ दे, आहे ना आई आहे बाबा आहेत. मला काय म्हणणार आहेत ते? मी काय केलं बाबा, मला काय घेणं आहे? मी थोडी म्हटलं तुम्हाला लग्नात येऊ नका म्हणून. मला काय घेणं होतं? नाही ना योगिता, तो त्याला फुगला होता ना. ते असतं त्या संबंधात त्याला म्हटलं होतं मी नोकरी करणार म्हणूनच तर फुगला होता तो. त्याचा डाव तोल्यावरच अशी तुला काही ना काही बोलतेच पाय ना. एवढे सगळे जण जर भेटतात म्हणजे तो पाहुणालाच अज्जात दिसते मला. काय सांगा बाई, आज तो काही खरं नाही योगिता. चुप राय बिचारे. देवा वाचो रे बापा. हा माणूस कुठे अटकला काय मी. येणं म्हणा लवकर, मला इकडे भेव लागून राहिला. मला आज चांगलीच निघते वाटते. म्हटलं योगिता, हे बाय झाला समजा स्वयंपाक. त्या पूर्णाच्या पोया आता साजऱ्या झाकून ठेव. हे बाय कपड्यावरून कागदही टाकजो. पेपराचा कागद टाकजो आणि लागे अंदर कपडा टाकजो. त्याच्यावरून पेपराचा कागद टाकजो आणि वरून अजून एक नॅपकिन टाकून झाकून ठेवा. साजऱ्या नरम राहतात. आता केता येतात आणि केदा नाहीत. आणि म्हटलं भाजी टाकली मी मसाल्याची. आता तू फक्त ते आले की तयन करजो तेवढा त्याच्या देखता. हो आई मी करत होती ना भाजी. केदाय करत होती माय. तुला साडी घालायला तर पाऊण घंटा लागला बाई. तू स्वयंपाक काही करत होती. आणि त्याचं काय खरं आहे बाई. त्या पाहुण्याला फाट्यावर फोन केला अशी ना आम्ही येतो मग. बरं हे पाय मी काय म्हटलं, हे पाय ते पांढरी कडी केली या बिना हळदीची. त्या पाहुण्याला बिना हळदीची कडी पाहिजे. तर असं सांगजो त्या केली म्हणून सांगजो. म्हणा मीच केली म्हणा. मामा आईनं सांगितलं होतं म्हणा तुम्हाला मले की तुम्हाला बिना हळदीची कडी आवडते. तुपाची कडी आवडते त्या पाहुण्याला बिना हळदीची. मला चोचलेला आहे खायला. बरा खुश होईन तो होईन. सांगतो त्या केली म्हणून सांगजो. काय उलशी साखरी टाकली म्हणा त्याच्या. तुपाची फोडणी दिली म्हणा मामा. तशीच केली मी. सांगजो म्हणा. स्वयंपाक मी म्हणे योगितानंच केला तो हो म्हणजो. आता तुला येते. मी पाहिलं त्या रोजी शिटूले केला त्या स्वयंपाक तर तुला येते सारा पूर्णाचा स्वयंपाक. आता करत बसत होती तर संध्याकाळ करत होती तू हिशोबानं. मग भर केलं फक्त होले हो लावजो मी म्हणेन तर. आणि म्हणा कढीची भाजी आईनं सांगत. पाहुणा म्हणेन भल्ला हुशार तसा तो. म्हणेन तुला कसं माहीत मला पांढरी कढी आवडते म्हणा. मला आईनं सांगितलं होतं. आणि त्याच्यात मग ते आले की तोयन काढजो. आतापासून तोयन काढून ठेवू नको. कुरड्या पापडी तोडू नको आतापासून. वातड होती या वातावरणाच्या. बघतार मग तेच बाई तोयन करा आणि तेच मग भजे काढा. पहिले कुरड्या पापड तळायचे आणि मग भजे काढायचे. आणि तळणात पहिले कुरडी टाकायची मग पापड. आणि मग तेच झाले की ततीच लागे भजे काढा आणि टाट वाढणं सुरू. ठीक आहे लिंबू गिंबू हे ते चिरून फ्रीजात ठेवून दे. मग बघतार तुले टेन्शन नाही. 4 टाट वाढजो. एक मोठे बाबाचं. ओय बाय नाही बाय ते तर घरी नाहीत. सांग बॅग या दे ना तर माहिती आहे. पाहुणे आले की येतात ना. झालंच नाही 3 वाढजो माय. त्या पाहुण्याचे हा राजू बसते की नाही त्याच्या संगत विचारजो त्याला पहिले. त्याचंही वाढजो आणि तसंच राहायचं. आणि आपलं मग मागून बायाचे. हो आई. आणि हेच ताटं घ्यावं लागतील ना. तर हेच घेजो. आणि तुपाची वाटी देजो माय. दूध बी देजो. तपून ठेवलं मी दूध. दुधाची वाटी देजो त्या पाहुण्याले पूर्ण संग. लागे एक तुपाची बी वाटी भरून ठेवजो. ती लाईनी वाटी नाही तर तशी मोठी मोठी. ती लाईनी वाटी नाही का आपली काचाची उलशी ती भरून ठेवून द्या ताटाजवळ. आई तुम्ही याल ना वाड्याच्या वेळेस. सांग माय. मी येईन पण मी सांगणार नाही काय. तू वाढजो. आता तू सांगून ठेवलं ना सगळं. येईन बिन 3 लोक बाई. तू वाढू शकता ना त्याला. समजा व्हायला. हो मी वाढू शकते. आले की पाया लागजो द्यायच्या. हो लागेल ना. चल मग मी बसतो तर ते आता येतीलच ते झाकझूक करून ठेव तू. हो आई. पुरी तुपाच्या वाट्या गिट्या भरून ठेव. चालते बघतार मग गोंधळ होईल. हे बा तुपाची वाटी भरून ठेव. लागे लिंबू गिंबू चिरून ठेव. हो आई हो करते ना. चल बाई करते. काय हो आईनं केलंय स्वयंपाक. बाई मला साडी घालायला खूपच उशीर होते बाई. काच कर निघतेच तर खरी. जाऊ दे मी आता चला आता पटकन करते. हो तुपाच्या वाट्या गिट्या भरून ठेवते. लिंबू पण कापून ठेवते म्हणजे वेळेवर मग मला ताटं वाळायला सोपं जाते. अरे म्हटलं राजूची आई आलं म्हटलं ते. हो आली बाय. होईल मा बाई. बाई योगिता आले बाई ते. या बापू येतोच. येत नाही तर कोणाला सांगतो. आता लग्नात एवढा जवळ आला नाही. बहीण आली नाही म्हणून कोणाला का फरक पडला का जर सांग. कोणावर काही असर झाला का. सारं कौतुक झालं बापा. नाचणं उडणं हसणं खेळणं समजा झालं लग्नात. आम्हाला बी कळलं. कोणाला काय फरक पडते अति आल्यावर. या बापू या बापू. हो ये बाई
हो कुठे गेले रत्ना? समजे लोक कामात असतात, तुम्ही आले म्हणजे का आरतीचे ताट घेऊन उभे राहणार आहेत का तुमच्या स्वागतासाठी? बिजी आहेत हे लोक, मोठे लोक आहेत ना. नाही बापा भाऊ कामा गिमत काही नाही बापा. पाय धुवाली बकेटच आणली सुनेनं भरून दिली म्हणून तिला म्हणलं ती ठेव एवढं. या बाई या कामा गिमत कायचं बापा ना आम्ही कुठची बिजी आपल्या लोकांसाठी कोणी बिजी गिजी नसते. नाही म्हणलं काय माहित आता सून आली तर आता बाई बिजी झाल्या असती तुमच्या ननदली म्हणूनच राहिलो मी. काय वाचल ना अंदर. रत्ना राजू कुठे गेला? हाय ना बाई. असं त्याला माहित नशीन मामा आले अजून. ह बिजी आहे का? तो काही कामात आहे का? अरे ओ पत्त्या तू समोर आलाच जाय ऐकून येऊन राहणार पण आले ये ना इकडे. अरे मामा या आत्या येऊ. एवढं सगळं फॉर्मॅलिटी बाबा तर यांना किती रागवली. मी जाऊ का पुढे? नाही बाई मी नाही जात. मी कसं काय जाऊ? एकदम नाही गेले तर मलाही म्हणतील का ते आले नाही बिजी आहे का बिजी. कसं करू मी आता? बाबाला म्हणू का? नाही आता इथून आवाज दिला तर त्यांना ऐकू जाईल. बाई मी जाऊ की नाही जाऊ? का रे राजू? ये आत्या. मामा आले म्हणलं इकडे. नाही मामाला रिकाम टेकडा आहे तो. आत्या सुचू देत नाही ना, लढते पडते मा घरात दलिंदरी आणते म्हणून आणलं तिले. नाही तर येत नव्हतं मी. इतका मी खाली पडेल माणूस नाही. आपल्या अंगात खुद्दरी जाणार नाही म्हटलं मेलं तरी. बिनमानानं तर कोणाच्या घरी भावाच्या घरी नाही जात मी. बिनमानानं तर भाव सासऱ्याच्या घरी काही जाणार सायान घ्यायच्या घरी. पण हे दलिंदर नशिबी पडली ना मला. सदांकला लढतच राहते. मग भाषाचं लग्न झालं मी नाही गेली. मग भाषा घोडावर बसला मी नाही पाहिला. दलिंदर तोंडाची लय दलिंदर ये मामाग. आता जाऊ द्या ना जी. नाही सेन पोरगी ऐकत असेल. हो माई स्वरम लागते का तुम्हाला? मग काले आणलं बापा ती हमा लाव का मी तुमच्या मागे पुढे हेंडायले? माई स्वरम लागते एवढी तर घरीच सांगा लागत होतो. येत नव्हतं मी. सांग बाई कसे हो तुम्ही? मी आता तसं म्हणलं का बापा फक्त असं म्हणलं? अरे बापू बाई जाय घर आत जाय हात पाय धुय. अरे बापू अरे हे राजू पाणीच बघा हात पाय धुवायला पाणीच बघा. अरे बापू काय म्हणतो हे बा पाणी किती काय म्हणते तुमच्या इकडे पेरणी किती झाली वाटते. चला बाई हात पाय धा. अरे योगिता बाई सुन बाई मामा आले म्हटलं आता आले. ये ना ये काही नवाडे नाही आपल्याच आहेत ये. हो ये योगिता आता. ओ माय साजरी आहे ओ माय. जोडाले जोडा शोभते मा भाषाले. ते चांदा म्हटलं पाय धुवायला पाणी मले. हो आण तुम्ही. हे आण बकेट योग्य इथं भरलेली. हो या आत्या. हो रे बा येतो माय.